नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल। तर मावशीची मुलगी, मी आणि राम असे बसने प्रवास करत आलो आणि ती शिक्रापूरमध्येच उतरले, कारण ती सणसवाडीमध्ये राहतात, तिथून ती जाणार होती। आणि त्यानंतर राम आणि मी बस स्टॉपवरती आल्यावरती हे आम्हाला घ्यायला आलेले आणि तिथून लगेचच आम्ही घरी आलो। आणि घरी आल्यानंतर सर्व मी जे घरातील सर्व जे बेसिक क्लिनिंग आहे, म्हणजे झाडून फरची वगैरे सर्व क्लीन केलं आणि त्यानंतर बॅग वगैरे समोरमध्ये ठेवली आणि मला अनपॅकिंग देखील करायच्या होत्या सर्व वस्तू। तर म्हटलं की सुरुवातीला सर्व बॅग जी आहे ती अनपॅक करावी आणि त्यानंतर जागच्या जागी वस्तू ठेवून द्यावेत। तर संध्याकाळी हे परत घरी आल्यानंतर यांनी फॅन आणला होता, तर हॉल आणि बेडमध्ये दोन्हीकडे फॅन नव्हते, तर सध्या एकच फॅन आणलेला आहे जो की बेडमध्ये लागणार आहे, कारण खूप गरमी होते संध्याकाळी झोपताना आणि दिवसभर तर तसं थंड वारा वगैरे असतो आणि थर्ड फ्लोअरवरती असल्यामुळे कसं थंड हवा येते, पण संध्याकाळी खूप गरम होते। आणि रामला येते मी जे शुगर बॉल्स आहे, कोटेड शुगर बॉल्स, हे बस स्टँडवरती तिथे घेतलेलं, त्याला तसंच त्याचं मन डायव्हर्ट करण्यासाठी शुगर बॉल, चिप्स वगैरे आणि थोडेसे मुरमुरे त्याला मी दिलेले आहे। त्यानंतर घरून येताना मी गुलाबजाम देखील सोबत घेऊन आलेली, तर त्याचे ड्रेस वगैरे चेंज केला, त्याला फ्रेश केला आणि त्याला गुलाबजाम खूप आवडतात। तर ॲट अ टाईम तो 4 किंवा 3 गुलाबजाम खातो आणि आता गुलाबजाम खाऊन वगैरे त्याचा रिलॅक्स टाईम चालू आहे। तर पहा कसा पिलोवरती पडून तो बाहेर एन्व्हायरमेंट ऑब्झर्व करत आहे। तर हीच मुलांमध्ये नवनवीन जे ॲक्टिव्हिटीज आहे किंवा बाकीच्या ज्या सर्व बोलण्याच्या वगैरे सवयी आहेत त्या त्याच्यामध्ये डेव्हलप होत आहे आणि राम खूप आता सर्व गोष्टी कॅप्चर करायला लागलेला आहे। म्हणजे त्याला मोबाईल वगैरे द्यायला सांगितलं किंवा इतर कोणती वस्तू द्यायला सांगितली तर तो लगेच रिॲक्ट होऊन ती वस्तू माझ्याजवळ आणून देतो। आणि त्यानंतर रामसोबत थोडासा टाईम स्पेंड करून मला संध्याकाळी जेवणाची तयारी देखील करायची होती। व्लॉग आहे तो घरून आल्यानंतर 3 ते 4 दिवसाचा व्लॉग आहे। म्हणजे मी थोडेसे रँडम क्लिप्स म्हणजे फक्त फिल्मिंग करून ठेवलेले, कारण वेडिंगचे खूप सारे ब्लॉग माझे पेंडिंग होते आणि बाकीची क्लिनिंग वगैरे पण करायची, मला डीप क्लीन करायचं होतं, कारण जाताना मी थोडीशीच करून गेलेली आणि बाकीचे सर्व भांडी वगैरे असेल तर ती छान मला क्लीन करायची होती आणि सोबतच रामसोबत टाईम स्पेंड करून बाकीची कामं देखील आवरत होते, कारण टॉयलेट, वॉशरूम वगैरे सर्वच मला क्लीन, चांगलं डीप क्लीन करायचं होतं आणि खूप सर्व खराब झालेलं, त्यामुळे मी ते देखील आवरणार होते। आणि जी भांडी वगैरे आहेत ती देखील मला छान स्क्रब करून म्हणजे क्लीन करून घ्यायची होती, कारण समोरच एक कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे खूप धूळ वगैरे घरात येते आणि एक दिवस यांनी गॅलरीचा डोअर देखील ओपन ठेवला, त्यामुळे खूप धूळ झालेली, तर ते देखील मी आज आवरून घेणार आहे। आणि त्याचबरोबर 2 दिवस झालेले आम्हाला येऊन आणि ग्रॉसरी वगैरे देखील आमची राहिलेली, तर मंथलीच ग्रॉसरी मी घेते आणि डीमार्टमध्ये शक्यतो आम्ही ग्रॉसरी घेतो। पण झालं असं की रात्री 8-8:30ला आम्ही निघालेलो आणि राम देखील थोडासा आजारी आणि क्रँकी होता, त्यामुळे आम्ही सई बाजार म्हणून एक छोटंसं स्टोअर आहे, मिनी स्टोअर आहे, तिथेच घेण्याचं ठरवलं। तर ज्यावेळेस मला घ्यायचा असतो म्हणजे ग्रॉसरी वगैरे शॉपिंग करायची असेल त्यावेळेस मी आधीच सर्व लिस्ट वगैरे प्रेप करून घेते, जेणेकरून की गेल्यानंतर तिथे जास्त विचार करावा लागत नाही की कोणती गोष्ट घ्यायची आहे। आणि ज्या गोष्टी ऑफरमध्ये असतील, म्हणजे बाय 1 गेट 1 असतील किंवा 5% ऑफ, 10% ऑफ, तर ह्याच गोष्टी मी कलेक्ट करते आणि ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याच गोष्टी मी त्या याच्यामध्ये ग्रॉसरीमध्ये भरत असते। तर अनावश्यक गोष्टी म्हणजे चिप्स वगैरे किंवा इतर काही ज्या गोष्टी असतील त्या मी आता खूप अवॉइड करते। स्टार्टिंगला सर्व ग्रॉसरी माझी त्याचीच व्हायची आणि जास्तीत जास्त बिल त्या अमाऊंटमध्येच जायचं, म्हणजे त्या प्रोडक्टमध्येच जायचं। आता तर ते सर्व बंद केलं आहे आणि घरचं होममेड फूड मी जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करते आणि रामसाठी थोडेसे स्नॅक्स वगैरे घेते कधी कधी। आणि त्यानंतर असं बाकीचे सर्व ग्रोसरी वगैरे घेऊन झाल्यानंतर लगेचच आम्हाला घरी यायचं होतं, कारण डिनर वगैरे देखील माझा प्रेप करायचा राहिला होता। पण झालं असं की दिवसभर सर्व क्लिनिंग वगैरे करून मी पण खूप दमलेली, त्यामुळे घरी आम्ही जाताना बिर्याणीच घेऊन आलेलो, त्यामुळे घरी आल्यानंतर डिनर वगैरे काही मला बनवावं लागला नाही आणि थोडीशी भाजी वगैरे देखील खरेदी केली आणि लगेचच तिथून आम्ही घरी आलो, कारण रामला मला मेडिसिन वगैरे देखील द्यायचं होतं, तर तो थोडासा आजारी होता। कारण ज्यावेळेस आम्ही गावाला होतो त्यावेळेस तो एकदम व्यवस्थित होता आणि इथे आल्यानंतर देखील 2 दिवस छान कोऑपरेट करत होता, पण माहीत नाही थोडंसं एन्व्हायरमेंट वगैरे चेंज झाल्यामुळे देखील तो आजारी पडला असेल, तर त्याचे मेडिसिन वगैरे द्यायचे होते आणि इथे डिनर वगैरे आम्ही करून घेतो। आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 11:15, तर राम आणि हे दोघेही झोपलेले आहेत, तर म्हटलं ग्रोसरी तुमच्याबरोबर शेअर करावी। पण मला देखील खूप झोप होती होती, कारण दिवसभर खूप काम झालेलं, त्यामुळे मी देखील म्हटलं की उद्या सकाळीच ही ग्रोसरी तुमच्याबरोबर
शेअर करते. आणि एक गुड न्यूज म्हणजे की राम आता चालायला शिकत आहे हळूहळू आणि त्याला पाहून मला खूप आनंद होत आहे. तर चला सरी आम्ही रात्रीच घेऊन आलेलो. तर खूप लेट झालेला आणि 10:30-11 वाजलेले. तर झोपेची वेळ पण झालेली आणि राम पण झोपलेला होता. तर म्हटलं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करूया. तर रामला सोबत घेऊनच मी दाखवते. तर राम खूप इरिटेट करतोय पण म्हटलं की त्याला माझ्यासोबत बसवलं तर तो एंगेज होऊन जाईल. रामला मी तिथे बसून ठेवले आणि आता मी पटकन तुम्हाला ग्रॉसरी दाखवून देते. तर इन जनरल ज्या वस्तू लागतात त्याच आम्ही खरेदी केलेल्या आहेत. तर काही वस्तू ठेवलेल्या आहे ऑलरेडी, ज्यावेळेस मी घरी जाणार होते ते आधीच परचेस केलेल्या. आणि ज्या गोष्टी जास्त प्रमाणात लागतात त्याच मी रिफिल करते. आणि त्यानंतर असं आधीमध्ये वगैरे काही बिस्किट वगैरे संपलं तर लोकल शॉपमधूनच परचेस करते. तर आम्हाला डीमार्टला शॉपिंगला जायचं होतं पण रात्रीचे 8:30-9 वाजलेले आणि डिनर देखील राहिला होता. त्यामुळे आम्ही इथेच सई बाजारमध्ये सर्व परचेस केलं आणि खूप स्मॉल क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे कारण खूप वस्तू जास्तीत जास्त ठेवलेल्या आहे कारण 5 ते 6 दिवस आम्ही गावाला गेलेलो होतो. तर चला मी पटपट तुम्हाला दाखवून देते. तर इथे आहे 1 kg शेंगदाणे जे की आपल्याला डेलीमध्ये लागतात ते. आणि त्यानंतर इथे आहे चना डाळ. तर ऑलरेडी सुरुवातीला माझ्याकडे ठेवलेली आहे आणि तरी पण मी घेतलेली कारण आमचं सॅरलॅक वगैरे बनवायला देखील लागते. आणि वॉश आहे. आणि त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्टचे 2 पॅकेट घेतलेले कारण जे हे आहे लसूण आहे ते माझं संपलेलं आहे आणि अद्रक आहे. तर म्हटलं ठीक आहे इमर्जन्सीमध्ये कधी जर लागलं तर पटकन आपल्याला घेता येतं. आणि त्यानंतर हे लाईफबॉय साबण. तर 5 पॅकचं पूर्ण मी घेतलेलं आहे. तर 3 आहे ते 3 तिकडं वगैरे असेल. तर पहा इथं मी ग्रॉसरी दाखवत आहे आणि रामने काय केलंय तर पूर्ण वाटाण्याची जे हे आहे पल्सेस आहे ते पूर्ण फोडले पॅकेट आणि त्याने तिकडं असता चालू आहे. तर ठीक आहे नंतर मी ते आवरून घेईल. तर असंच रामची मस्ती चालू असते. आणि त्यानंतर इथे घेतलेलं एक फुटाण्याचं पॅकेट. रामला स्नॅक्समध्ये वगैरे द्यायचं असेल तर हाफ कट करून मी देते रामला खाण्यासाठी. किंवा वाटण वगैरे घ्यायचं असेल आणि आपलं जर डाळ भाजायला आपल्याकडे वेळ नसेल तर वाटाण्यामध्ये पण फुटाण्यामध्ये पण चालून जातं. त्यानंतर हे डिटर्जंट वॉश जे की हे पण 5चं पॅकेट घेतलेलं आहे. तर 3 आहे 3 इकडे असेल ते मी नंतर दाखवते. आणि त्यानंतर पीनट बटर. तर स्नॅकमध्ये वगैरे कधी संध्याकाळी ब्रेड वगैरे जर थोडंसं रोस्ट केलं आणि त्याला जर पीनट बटर लावलं तर छान टेस्ट येते म्हणून एक स्मॉल पॅक आणलेलं आहे. ऑलरेडी एक ठेवलेलं आहे ते हाफपेक्षा थोडंसं कमी आहे. तर म्हटलं मी ग्रॉसरीमध्ये लगेच फिल करून घेते. आणि रामला पण मिल्कमध्ये कधी कधी मिक्स करून मिक्सी जारमध्ये फिरवून मी त्याला देत असते. त्यानंतर येथे जो नायलॉन चिवडा येतो तो तर गुरुवारी ज्यावेळेस फास्ट असतो त्या दिवशी मला उपयोगी पडतो कारण साबुदाणा मला जास्त आवडत नाही. म्हणजे आता रिसेंटली असंच झाले त्यामुळे हे एक पॅकेट आणलेलं आहे. आणि त्यानंतर कोको पावडर जे की केक बनवण्यासाठी लागते तर ती संपली होती ती एक कोको पावडर. त्यानंतर रामसाठी अमूलचं काऊ मिल्क. तर घरून येताना पण मी घेऊन आलेली काही आणि म्हटलं की थोडंसं हे पण राहून द्या इमर्जन्सीमध्ये उपयोगी पडेल. त्यानंतर हे सोप एक्सपर्टचे डिशवॉश लिक्विड काही मी यूज करत नाही कारण मला त्याने खूप अनकम्फर्टेबल होतं त्यामुळे मी सोपच यूज करते. त्यानंतर कोलगेटची एक टूथपेस्ट. त्यानंतर पनीर मसाला जसं की बिर्याणी मसाला आणि गरम मसाला. तर असेच मी पॅक यूज करते कारण सिंगल पॅक असेल तर सोपं पडतं नाही तर खूप जास्त दिवस टिकून राहिले तर त्याला आळी लागण्याचे सुद्धा चान्सेस असतात. तर अजून 2-3 पॅकेट आहेत असे ते मी तुम्हाला नंतर दाखवते. त्यानंतर एक वॉशिंग पावडर. तर घडीचा तर ऑलरेडी व्हीलचा एक पॅक ठेवलेला आहे तर स्मॉल एक पॅक घेऊन आले. आणि त्यानंतर कांदा लसूण मसाला. तर गोडा मसाला वगैरे सर्व ठेवलेले माझ्याकडे. मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल किंवा बेडगा मिरची वगैरे. तर हे संपलेलं होतं कांदा लसूण तर हे घेऊन आले. आणि त्यानंतर मटकी. तर मटकीसुद्धा ऑलरेडी ठेवलेली आहे पण इमर्जन्सीमध्ये कधी जर भाजीपाला वगैरे अवेलेबल नसेल तर कडधान्य सोपे पडतात त्यामुळे मटकी. आणि जे वाटाण्याचं पॅकेट एक रामने पूर्ण तोडलेलं आहे ते. त्यानंतर साबुदाणा. तर साबुदाणा जास्त प्रमाणात लागतो कारण रामला खीर वगैरे सुद्धा बनवायची असते. आणि त्यानंतर एक पुणेरी मिसळ फरसाण. तर मिसळ वगैरे बनवायला मी यूज करते आणि तो एवढं तिखट म्हणजे स्पायसी नसतं तर रामला देखील मी देते स्नॅकमध्ये कधी. आणि त्यानंतर इथे आहे 2 kg इंद्रायणी राईस जो की चिकट भात होतो त्याचा आणि रामला दूध भात वगैरे खाऊ घालण्यासाठी उपयोगी पडतो त्यामुळे आम्ही इंद्रायणीच घेतो शक्यतो इंद्रायणी. त्यानंतर इथे आहे 2 kg शुगर. तर शुगरचा जास्त वापर होत नाही पण राम सध्या जो जॅगरी पावडर आहे त्याचं खाणं जास्त. सारखा कॅमेरापाशी येऊन बसतोय आणि ते पाहताने काय केले तर पूर्ण अस्ताव्यस्त फेकून दिले त्याने सर्व. त्यानंतर इथे आहेत पोहे. तर पोहे पण खूप जास्त प्रमाणात लागतात कारण नाश्ता वगैरे बनवण्यासाठी मला पोह्यांची खूप जास्त गरज पडते. इथे पहा राम सिट हियर.
त्यानंतर सुजीचं एक पॅकेट. तर आम्हाला रवा जास्त आवडत नाही, फक्त रामसाठी मी यूज करते. तर एवढं इनफ आहे रामसाठी आणि ऑलरेडी काही ठेवलेलं आहे. त्यानंतर एक आहे मोहरीचं पॅकेट. त्यानंतर एक आहे परिवार चहा पावडर. तर परिवारचीच यूज करतो आम्ही नेहमी. त्यानंतर गावाचं एक स्क्रब आहे आणि त्यानंतर बदाम. तर ऑलरेडी थोडेसे ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहे. तर रामच्या सॅरलॅकसाठी एक म्हणलं सेपरेट पॅक घेऊन येते मी. आणि हो, सॅरलॅक मी रामचं कसं बनवते ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्यानंतर काय मॅगी. तर मॅगीचे 2 पॅकेट आणलेले, कारण मॅगी जास्त खात नाही. तर कधी म्हणजे काही ऑप्शन वगैरे नसेल तर मॅगी चालून जाते. आणि त्यानंतर इथे आहे खोबरं. पण खोबरं पण ऑलरेडी ठेवलेलं आहे, तर थोडंसंच आणलेलं आहे इथे मी. आणि त्यानंतर हे हेड अँड शोल्डरचे पाऊच. तर मी गुड वाईफचा शॅम्पू यूज करते, यांना पाहिजे असतात त्यामुळे हे आणलेलं आहे. 15ची पूर्ण स्ट्रीप आहे. आणि त्यानंतर इथे आहे दलिया. तर रामला दलिया वगैरे खूप आवडतो, त्यामुळे दलियाची म्हणजे लापशी असेल, खीर असेल तर रामसाठी बनवते मी. त्यानंतर गोल्ड माईनची जॅगरी पावडर. तर रिसेंटली जॅगरी पावडर खूप संपून गेली आणि काहीच नव्हती शिल्लक, त्यामुळे ही एक जॅगरीचं पॅकेट आणलेलं आहे. आणि त्यानंतर इथे आहे जिरी. तर जिरी पण खूप जास्त प्रमाणात लागते. आणि इथे आहे 2 रिफाईंडच्या तेल पिशव्या, कारण पूर्ण एक अर्ध्याला थोडंसं खाली कॅन पण ठेवलेलं आहे. तर ते काय झालेलं, कारण रामच्या बड्डेच्या वेळेस ज्यावेळेस होता तर त्यावेळेस त्यामध्ये पुरी वगैरे सर्व फ्राय केलेलं आणि त्यामुळे देवाला वगैरे दिवा लावण्यासाठी माझ्याकडे काहीच ऑइल शिल्लक नव्हतं. आणि घरी गेल्यापासून त्याच्या आधी 1-2 दिवस फक्त अगरबत्तीवरतीच काम चाललं होतं. त्यामुळे म्हटलं की 2 ह्या पिशव्या आहेत, तर एक खाण्यासाठी होईल आणि एक देवासाठी होऊन जाईल. आणि त्यानंतर इथे आहे पिकल. राम खूप डिस्टर्ब करतोय, त्यामुळे मी खूप पटपट दाखवते. तर राम बंधूचं पिकल. तर ऑलरेडी हे पण थोडंसं ठेवलेलं आहे, ते पण फिनिश होईल, त्यामुळे अजून एक पॅक आणलेला आहे. त्यानंतर एक कोकोनट बॉटल आणि एक टूथब्रश असं ठेवलेलं आहे. तर 3चा पॅक मी आणते टूथब्रशचा, पण एक सिंगल म्हणजे कोणी पाहुणे वगैरे आले घरून तर इमर्जन्सीमध्ये होऊन जातं, त्यामुळे हा एक आणलेला आहे. तर बस इतकीच होती ग्रोसरी. आणि रामने खूप डिस्टर्ब केलं, त्यामुळे मी खूप पटपट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला, मला नेक्स्ट सर्व कामावरली आणि सकाळचे 11:30 वाजलेले. फक्त आता रामला आंघोळ घालायची. तर रामला रात्री खूप ताप आलेला आणि रात्री तो अजिबात झोपला नाही, त्यामुळे त्याची सकाळी जास्त चांगली झोप झाली आणि त्याने छान झोप घेतली. 10:30ला तो उठलेला आहे. आता फक्त त्याला आंघोळ घालायचेत आणि त्याचे कपडे वॉश करायचेत आणि त्याचं खाणं वगैरे ब्रेकफास्ट वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे मी. तर चला, नेक्स्ट काम आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. त्यानंतर रामला शॉवर देऊन इथे मी रेडी केलेला आहे आणि नेहमीप्रमाणे शॉवर वगैरे देऊन त्याचं सर्व आवरून घेतलेलं आहे. आणि त्याला आता थोडासा स्नॅक वगैरे काहीतरी खाऊ घालते, जेणेकरून की तो देखील फ्रेश होईल आणि त्याला मला परत झोपवता येईल. तर सकाळी लेट उठल्यामुळं तो आता लवकर झोपणार नाही, तर दुपारी 1-1:15च्या दरम्यान त्याला मी झोपवेल. तर त्याच्यासाठी थोडीशी भेळ वगैरे मी इथे आणलेली आणि चिवडा जास्त तिखट नाही, त्यामुळे तो देखील खातो आणि त्याला आवडतो देखील. तर पहा, असे फरसांचे मी छोटे छोटे बाईट्स करून त्याला दिलेले आहे. आणि दुपारचे 1:30 वाजले तरी पण राम झोपलेला नव्हता. तर आता त्याला झोपवून घेते आणि थोडंसं स्नॅक वगैरे पाणी वगैरे देते, कारण मला बाकीची राहिलेली क्लिनिंग देखील आवरायची आहे. आणि पहा, सर्व क्लीन केलेलं आहे मी, सर्व तुम्हाला दाखवत आहे सेटअप. तर 2 दिवस सर्व मी क्लीन करत होते, रूम्स वगैरे सर्व, कारण कबर्ड वगैरे सर्वच मेसी झालेलं आणि एकदा आवरून घेतलं तर छान दिसतं आणि आपल्याला देखील काम करायला बाकीचं प्रसन्न वाटतं. सोबतच मी रामसाठी आणि माझ्यासाठी लंच बनवत आहे आणि लंच देऊनच मी त्याला झोपवेल. तर सिंपल ज्या आपलं डाळ वगैरे आहे त्या सर्व मिक्स करून आणि राईस थोड्याशा कमी प्रमाणात मिक्स करून मी छान अशी खिचडी बनवून घेईल रामसाठी आणि माझ्यासाठी. तर इकडची जी रॅक आहे ते देखील मी छान आवरून घेतलेलं आहे आणि दोन्ही रॅकची छान सफाई झालेली आहे. आणि हॉल, बेडरूम वगैरे सर्वच आवरून झालेलं आहे. आणि जे कपडे आहेत ते मला फोल्ड करायचे आहेत. तर ऊन जास्त असल्यामुळे कपडे आता लवकरच सुकतात, त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही. आणि इथे जी मसूर डाळ आणि तूर डाळ आहे ती मी छान उन्हामध्ये ठेवलेली आहे, कारण त्यामध्ये किडे लागले होते थोडेसे, तर म्हटलं उन्हात ठेवल्यामुळे निघून जातील. आणि त्यानंतर ते लंच थाळी दाखवत आहे. तर सकाळी जे शेपूची भाजी यांना डब्यासाठी दिलेली ती, थोडासा राईस, त्यानंतर कांदा, मिरची असं मी लंचमध्ये घेतलेलं. आणि आता आपण डायरेक्ट इव्हिनिंगमध्ये आलो आहोत. तर इव्हिनिंगचा चहा मी इथे ठेवलेला आहे. आणि राम पहा 2 ते 2:30 वाजता राम झोपलेला, कारण सकाळी 11:30 वाजता उठलेला. तर फॅन देखील पहा इथे बेडमध्ये लावलेला आहे आणि छान हवा येत आहे आणि त्याला देखील छान झोप आलेली आहे. तर चला, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.